येशू ख्रिस्त म्हणतो, मी स्वतः काही करत नाही, तर माझा बाप यहोवा देव माझ्या विनंतीने त्याने मला दिलेल्या 7 आज्ञाद्वारे चमत्कार करतो. मी काही करत नाही. योहान अध्याय 11 ओवी 32 ते 44. बेथानी गावात लाजर नावाचा कोणी एक माणूस दुखणईत होता. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसाने पुसले, तिचा भाऊ लाजर हा दुखणईत होता. त्याबाबत त्याने येशूकडे निरोप पाठवला. पण हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नाही, तर यहोवा देवाच्या गौरवासाठी आहे. ह्याकडून यहोवा देवाचा पुत्र येशू याचे गौरव व्हावे यासाठी हा आहे. मग येशू त्याच्या गावाजवळ आला असता मरियेची बहीण मार्था येशूला भेटून म्हणाली, तू इकडे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही तू यहोवा देवाजवळ मागशील ते यहोवा देव तुला देईल, हे मला ठाऊक आहे. मग येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर आलेले यहुदासही रडताना पाहून आत्म्यात कणला व व्याकुळ झाला. मग येशूने त्यांना विचारले, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? हे प्रभू, येऊन पहा. येशू रडला. यावरून यहुदी म्हणाले, त्याला तो किती आवडत होता पहा. पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्या या माणसाला हा मरू नये असे सुद्धा करता आले नसते काय? मग येशू त्या ठिकाणी गेल्यावर आपल्या अंतरी कणत असता कबरेकडे आला. ती तर गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, तुम्ही हे धोंड काढा. त्या मेलेल्याची बहीण मार्था त्याला म्हणाली, हे प्रभू, आता त्याला घाण येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, जर तू विश्वास धरशील तर यहोवा देवाचे गौरव पाहशील. असे मी तुला सांगितले नाही काय? यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशू आपले डोळे यहोवा बापाकडे वर करून म्हणाला, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो, आणि तू नेहमी माझे ऐकतोस हे तर मला ठाऊक आहे. परंतु जो समुदाय सभोवती जमा आहे त्याच्याकरता मी उच्च आवाजामध्ये बोललो. नाहीतर मी मनातल्या मनात तुझ्याकडे प्रार्थना करतो, ती तू ऐकतोस, यासाठी की यहोवा बापा, तूच मला पाठवले आहे असा या सर्वांनी विश्वास धरावा. म्हणून मी मोठ्याने बोलला आहे. असे बोलल्यानंतर त्याने मोठ्याने हाक मारली, लाजरा बाहेर ये. मग जो मेला होता तो लाजर बाहेर आला. त्याचे पाय व हात प्रेत वस्त्राने बांधलेले होते आणि त्याचे तोंड रुमालाने वेष्टिले होते. येशूने त्याला म्हटले, लाजराला मोकळे करा व त्याला जाऊ द्या. येशू ख्रिस्त हा मनुष्य जातीचा मुक्तिदाता आहे. यहोवा देवाने त्याला कोकरा म्हणून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर पाठवले होते. लाजराला मरून 4 दिवस झाले होते. तरी सर्व जगाला कळावे की मला येशूला यहोवा देवाने 7 आत्मे दिले आहेत. त्याच्याद्वारे यहोवा देव मोठ्यात मोठे चमत्कार माझ्याकडून करून घेतो. मी ते करत नाही. मी त्याच्याकडे जी प्रार्थना करतो ती तो ऐकतो. हे लोकांना समजावे म्हणून मी आज मोठ्या आवाजाने प्रार्थना केली व यहोवा देवाने ती ऐकून लाजरला मरून 4 दिवस झालेले असताना सुद्धा जिवंत केले. म्हणून आपण यहोवा देवाच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यहोवा देवाला वजूया व संतांच्या मूर्त्या करून त्याचे नव्याने करणे बंद करूया. आपण एकच यहोवा देवाला वजूया व आपल्या विनंत्या मनुष्य व यहोवा देव याच्यामधील एकमेव मध्यस्थ जो येशू ख्रिस्त त्याच्या मध्यस्थीने यहोवा देवाजवळ मांडूया. म्हणजे तो आपल्या विनंत्या, आजार व दुःख दूर करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.